नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा तुमच्या सगळ्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. अभंग तुकाराम या सिनेमाच्या निमित्ताने आपण भेटलोय, गप्पा मारणार आहोत. लवकरच 7 नोव्हेंबरला तो प्रदर्शित होतोय. मला सुरुवात दादा तुमच्यापासून करायची आहे. साधारण विषय तुम्हाला निवडत येतात की तुम्ही विषयाला निवडायला जाता? खरं तर याचं काय उत्तरच नाहीये माझ्याकडे. मी आमची सगळी टीम म्हणेन, मी एकटा काहीच करत नाही. तर आमची सगळी टीम ही समर्पित आहे या सगळ्या गोष्टीला आणि इतिहासाला, संस्कृतीला आणि परंपरेला. आणि एकूणच हे जे मिशन आम्ही ठरवलेलं आहे की आपल्याला या माध्यमातनं देवानी या 2 गोष्टी जास्तीच्या दिल्यात, तर या माध्यमात आपल्याला काम करता येत आहे. तर त्या गुणांचा उपयोग करून या पद्धतीने मातृभूमीची सेवा करावी, हे जे मिशन आहे. तर त्या मिशनच्या अनुषंगाने त्या वेळेला जे विषय सुचतात किंवा करावेसे वाटतात अशा विषयांकडे आम्ही समर्पित होऊन पाहतो आणि समर्पण करून टाकतो. मग ते विषय आमच्या मार्फत घडतात, असं होतं. क्या बात. स्मिता मॅम, तुमच्या बाबतीत कसा होता हा प्रवास आणि कशा पद्धतीने हा विषय मग तुमच्याकडे आला? हा प्रवास माझ्यासाठी खूप खूप काही देऊन जाणारा होता. खूप गोष्टी जेव्हा असे आपण आध्यात्मिक इतिहास असणारे सिनेमे करतो तर त्यावेळेला ज्या पद्धतीनं अभ्यास करावा लागतो किंवा पात्राचा अभ्यास म्हणा, त्या रिलेटेड काही गोष्टींचं वाचन होतं नकळतपणे. तर हे सगळं करत असताना अर्थातच तुमचा स्वतःचा एक आध्यात्मिक प्रवास सुरू होतो. कारण आपण असं म्हणतो की उतार वयात ते अध्यात्म करायची गोष्ट आहे असं बरेच जण म्हणतात, पण ते तसं नाहीये खरं तर. म्हणजे हे मी आत्ता अशा पद्धतीचे सिनेमे करत असल्यामुळे मी अगदी ठामपणे सांगू शकते की आपल्याला अध्यात्माची गरज ही उलट तरुण पिढीला जास्त गरजेची आहे. का? कारण त्यातून आपल्याला संत साहित्यामध्ये इतकी सुंदर सायकोलॉजी आणि इतकी सुंदर सगळ्या गोष्टी आहेत ना की आपल्याला बाहेर कुठेही काही शोधायची गरज नाहीये. पण होतं काय की जे आपल्याकडे आहे ना ते आपल्याला माहीतच नाहीये आणि त्याची ओळख करून देणारा हा सिनेमा आहे. अभंग तुकाराम मधून तुम्हाला कळेल की हे अभंग किती समृद्ध आहेत आणि त्याचं निरूपण आहे. म्हणजे जवळपास 45-46 अभंगांना स्पर्श करून गेलेलो आहोत आपण. आणि खूपशा मुलींना माहीतच नाहीये की अभंग म्हणजे काय, म्हणजे गाणी का, असं बऱ्याच जणांना वाटतं. तर काय आहे गाथा, काय आहे अभंग, काय आहे त्याचं महत्व, काय आहे, काय एवढं होतं ते सगळं, हे तर बघायला तुम्हाला मिळेलच. पण त्या अभंगांचं निरूपण पण आहे या चित्रपटामध्ये. काही प्रसंगां थ्रू ते आलेलं आहे, ते बघण्यासारखं आहे. आणि ह्या चित्रपटात मी स्वतः स्मिता म्हणून मला असं वाटतं की हा अभ्यास करत गेल्यामुळे माझा एक वेगळा आध्यात्मिक अभ्यास होत गेला आणि एक माणूस म्हणून मी घडतीये. ती खूप महत्वाची गोष्ट असते. काहीतरी आपल्याला आयुष्यात एखादी गोष्ट अशी शिकवण देऊन जाणारी, म्हणजे तो प्रसंग असेल, कुठली तरी घटना असेल, आणि माझ्यासाठी चित्रपट आहे की जी मला काहीतरी देऊन जात आहे आणि त्याच्यामुळे मी घडते. ते खूप महत्वाचं आहे. अभंग तुकाराम हा माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण असा सिनेमा आहे. आणि याच्यासाठी जी मेहनत घ्यावी लागणार होती, कारण आवली म्हणजे जिजाईंचं पात्र उभं करण्यासाठी मेहनत तर होतीच. कारण योगेश सर आनंद डोह नावाचं जे एकल नाट्य आहे ते गेले कित्येक वर्ष करतात. आणि ते एकल नाट्य म्हणजे आवली आणि संत तुकाराम दोन्ही भूमिका ते इतके छान पद्धतीनं ते मांडत होते की आता त्यांच्या समोर ती आवली उभी करायची. किंवा मग दिग्पालनी ज्या पद्धतीनं पटकथा लिहिलेली आहे आणि ज्या पद्धतीनं तो गोष्ट सांगू पाहतोय, त्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं जे अभंग इन्कॉर्पोरेट केलेले आहेत, त्यातून काय म्हणायचं आहे, त्याचं म्हणणं काय आहे. केवळ ती त्रागा करते आणि केवळ तिचं काय म्हणूया कर्कश आहे ती, एवढंच नाहीये. तर त्या प्रसंगांमधून लक्षात येतं की त्याच्या मागची भावना काय आहे आणि ती व्यवस्थित पोचणं खूप गरजेचं आहे. आपण कॅरेक्टरचा अभ्यास करायला जातो की अच्छा ह्या कॅरेक्टरमधून मला चला या पोतातून काय उचलायचं की हा राग आहे, चिडचिड आहे,
त्रागा आहे, पण ते असं नसतं, त्याच्या मागे खूप गोष्टी असतात आणि त्या वेचण्यासाठी ना एक त्या गोष्टीचा अभ्यास होणं गरजेचं आहे आणि ते दिग्पालचा उत्तम झालेला असतो. त्याला काय म्हणायचं हे कळणं हा मोठा टास्क असतो आणि मला असं वाटतं की तो कळला की मग तो मार्ग सुकर. वा, योगेश सर, तुम्हाला असा एक प्रश्न की ह्याची एक नाटिका होती, एकल नाटक तुम्ही सादर करत होतात आणि मग आता ह्याचा इतका भव्य दिवस सिनेमा येतोय आणि इतकं मोठं पाठबळ साधारण लाभलेलं आहे आणि मुळात दिग्पाल यांची संपूर्ण जी चमू आहे तो सुद्धा ह्याच्या सोबत आहे, या सिनेमाच्या सोबत. मग त्या नाटकापासून सिनेमा होण्यापर्यंतचा प्रवास तुमचा विशेषतः का इतका लांबला सादर? लांबला म्हणजे इतका वेळ का तुम्ही घेतलात की अभंग तुकाराम हा सिनेमा? नाही, कारण माझ्या डोक्यामध्ये मी सिनेमा करावा असं नव्हतंच. भूमिकाही तुम्हीच नाही, भूमिका नाही, म्हणजे आनंद डोह हे एकल नाट्य सादर करायचं. मला शेवटी लेखकाला त्यात सिनेमा दिसला पाहिजे ना. एक लेखक म्हणून पटकथा ही दिग्पालने लिहिली आहे, म्हणजे सिनेमाचं जे मूळ आहे ते दिग्पालचं आहे. आनंद डोहचं घेऊन जरी कथासूत्र घेऊन जरी त्यांनी केलेलं असलं तरी, आणि मला सुचताना सिनेमा सुचलाच नव्हता ना, मला सुचताना नाटकच सुचलं होतं. आणि जरी दिग्पालनी तेव्हा मला विचारलं असतं की पटकथा पण तुम्ही लिहाल का, तर कदाचित मी विचार केला असता याला, कारण मला ते दिसतच नव्हतं. शेवटी एका लेखकाचं असं होतं ना की त्या, आणि पर्टिक्युलरली आनंद डोहचं सांगतो की तो एक आध्यात्मिक प्रवासच माझा इतका त्याच्यातनं झालेला आहे की ते माझी साधनेच्या पुढची पायरी होती. ते लिखाण हेच, ते माझं नाही, ते माझ्याकडनं लिहून घेतलं गेलेलं आहे. ही अगदी माझी स्पष्ट आणि प्रामाणिक भूमिका आहे की आनंद डोह हे माझं नाही. त्यांनी मला रॉयल्टी दिलेली आहे, पण तरीही ती मी हेही सांगतो आता तुमच्या माध्यमातून की ती मी माझ्या घरखर्चाला वापरत नाही. आनंद डोहतनं मिळणारं मानधन, आनंद डोहतनं खर्च वजा जाता राहणारी रक्कम ही सेवाभावासाठी दिली जाते. जी आतापर्यंत काय 400 वगैरे प्रयोग झालेले असतील ते याच्यातून मिळाले. कारण माझ्या सद्गुरूंच्या चरणी ही स्पष्ट भूमिका आहे की हे माझं नाही, हे त्यांचंच आहे. त्यांना माझ्या लेखनाच्या माध्यमातून, माझ्या अभिनयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत काही स्टेटमेंट करायचं होतं. भक्तीच्या संदर्भात असेल, अध्यात्माच्या संदर्भात असेल, पांडुरंगाच्या संदर्भात असेल. आणि त्यामुळे मी आनंद डोह या कलाकृतीशी इतका स्टक होतो की अभंग तुकाराम ही एक तशा अर्थी वेगळी कलाकृती, वेगळ्या माध्यमातली, ही माझ्याकडनं तितकी चांगली होऊ शकली नसती हे मला माहिती आहे. कारण तितकी चांगली त्याच्याकडनं झाली आहे हे मी अनुभवलंय. क्या बात. जेव्हा पटकथा मी करणार हे किंवा आनंद डोह करायचं, हे साधारण या एक 1.25 वर्षाचा हा प्रवास आहे. विचारांचा प्रवास कोरोनापासूनचा आहे की याच्यावर चित्रपट व्हायला पाहिजे, पण चित्रपट बनण्याची जी प्रक्रिया सुरू झाली ती ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुरू झाली. दोघांच्या डोक्यात ऍट अ टाइम आमच्या दोघांची चर्चा झाली याच्यावर. त्यावरती दिग्पालनी पटकथा करायचं हे नक्की झालं आणि त्यांनी हेही सांगितलेलं होतं की त्यांनी तुकाराम म्हणून दुसरं कोणाला बघितलंच नव्हतं, महाराज म्हणून कोणाला बघितलं नव्हतं. ती भूमिका तुम्हीच करायची हे नक्की होतं. कोणी शॉर्टलिस्ट वगैरे झालेलं नव्हतं. आणि म्हणजे मागायला सुद्धा आला होता आणि द्यायला सुद्धा आला होता, किंवा तो योगच होता की त्या योगाला आम्ही दोघं एकत्र आलो आणि याचा जो पुढचा टप्पा आहे चित्रपट हा त्यांनी करायचा. हे या योगा तेही त्यांनीच योजलेलं होतं आणि ते घडलेलं आहे. मला फक्त एक कलाकार म्हणून उत्सुकता होती की या पटकथेचं रूपांतर कसं होतंय, आणि क्रिटिसाइज म्हणून नाही की मला जे दिसलं नाही ते याला दिसलंय का. जसं आपण अष्टकाच्या बाबतीतलं, म्हणजे जे कोणीही केलं नाही ते दिग्पालनी केलेलं आहे खरं तर, की शिवाजी महाराजांच्या चरित्रामधल्या एकेका टप्प्यावरती एक सिनेमा बनला. त्यानंतर इतरांनी अनेकांनी केले, म्हणजे एक नुसत्या पावनखिंड या विषयावरती 3-3, 4-4 सिनेमे ऍट अ टाइम आलेले आहेत. पण असे की एवढे त्यांच्यावरती 8 सिनेमे हे आधीच योजणं आणि त्यावर हुकूम जाणं, हे तो बघू शकतो, हा हे त्यांनी प्रूव्ह केलेलं होतं. त्यामुळं आता तो माझ्या आनंद डोहच्या बाबतीत काय बघतो आहे हे मला बघायचं होतं. आणि अगदी म्हणजे जवळजवळ त्याच्यात तर डोक्यात कदाचित 4-5 व्हर्जन्स झाली असतील, पण लिखित 3 व्हर्जन्स झालेली मला माहिती आहेत. ज्यातलं शेवटचंच मला वाचायला मिळालं, मधली मला दिली नाहीत त्यांनी, आणि ते खूप चांगलं केलं त्यांनी. खरंच हा एक एक्सरसाइज म्हणून खूप चांगलं केलं.
फायनल व्हर्जन त्यांनी मला वाचायला दिलं की जे मी ऍट अ स्ट्रेच मी माझ्या आपल्याकडे आपण मी पॅरामीटर्स लावतो. कुठली कादंबरी चांगली की मी ऍट अ स्ट्रेच 200 पानं जर त्या दिवसभरात वाचली तर याचा अर्थ माझा इंटरेस्ट त्याच्यात आहे आणि ती किती लवकरात लवकर संपते की मी बाकीची माझी 4 कामं टाकून एखादी कादंबरी वाचून संपवली की याचा अर्थ ती कादंबरी हे माझ्यापुरते म्हणजे मी काही लोकांना आदर्श म्हणून सांगत नाही. तसं चित्रपटाच्या ड्युरेशनच्या फक्त 15 मिनिटं जास्त मला लागली पटकथा वाचायला. म्हणजे जर चित्रपटाचं ड्युरेशन 1 तास 15 मिनिटाचं असेल तर जास्तीत जास्त 1 तास 25 मिनिटात ती पटकथा माझी वाचून झाली. म्हणजे मध्ये थांबून व्हिज्युअलाइज करून हे करून अशा पद्धतीने. तर याचा अर्थ ती ग्रेट आहे. कारण ती त्यांनी असं झालं ना की ते काही हिंदी सिनेमात असतं बघ, जन्मदाता वेगळा असतो वाढवणारा वेगळा असतो, मग संस्कार खरे कुणाचे वगैरे नाही का, असं असतं नाही सिनेमामध्ये की पोलिसाचा म्हणजे स्मगलरच्या कडे जन्माला आला स्मगलरचा मुलगा आणि पोलिसाकडे तो अनाथ होऊन त्याच्याकडे गेल्यावर मग तो पुढे कोण होणार वगैरे. कुठला परवरिश नावाचा सिनेमा तसा आहे आपला अमिताभ आणि यांचा. तर तसं याला 2 जन्मदाते होते ना, एकाने एक ओरिजिनल हे घेतलं आणि दुसऱ्याने त्याच्यावर संस्कार केले. पण मला असं वाटतं की त्याची आई जी काही आम्हाला माझ्या म्हणजे आध्यात्मिक साधना ही त्याची आई आहे त्या बाळाची असं मला वाटतं. त्याच्याकडनंच ते घडलेलं असल्यामुळे ते खूप समान दिशेला गेलं आणि अतिशय सालंकृत अभंग तुकाराम तुम्हाला त्यामुळे बघायला मिळणार आहे. अगदी अगदी. मला ना आवर्जून आता एक असं विचारायचं आहे, मगाशी सुद्धा मी त्यांची मुलाखत करत असताना तुम्ही सगळेच म्हणजे या अभंग तुकाराम असंच नाही, याआधी सुद्धा जे सगळे कलाकार आहेत तितक्या मुलाखती केल्यात आपण, सगळे जितके श्रेयश्रुत कसे काय आहेत ह्याच्या मागची विचारधारणा काय आहे तुमची? कारण जे खरं आहे ते बोलायला काय ना, म्हणजे आम्ही कुणी अशी पाठ केलेले ना, मुळात मी या सगळ्याला खूप नाव आहे नाही का, असं एका पाठोपाठ एक मुलाखती आणि मग ते ठरलेलं काहीतरी बोलायचं, उगीच एक कॉन्ट्रोव्हर्शियल वाक्य टाकून द्यायचं आणि नाही का मत मांडायचं, मग त्याच्यावरती पुढे भरपूर व्हायरल होणार. असलं काही नाही. जे आहे ते आहे, विश्वास ठेवा नका ठेवू. जर मी ही म्हणतोय की हो ही माझी साधनेची पुढची पायरी आहे, महाराज माझ्याकडून करून घेतायत, हा जसं म्हणतो की हो तो इतिहासच इतका प्रेरणादायी आणि छत्रपती आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असेल तर ते त्यांनी दिलेलं उत्तरदायित्व आहे आमच्याकडं. तर ह्या खऱ्या भावना आहेत ना, त्यामुळे या मानताना हे करताना काय व्हावं आणि त्या हे सगळे समान विचाराचे आहेत म्हणून ना ही म्हणजे आजच्या भाषेत आम्ही म्हणताना म्हणतो की हा आमचं चमू आहे, अमुक आहे तमुक आहे आणि हा कुटुंब वगैरे. आजच्या भाषेत विचार करता तर कॉन्ट्रोव्हर्शियलच वाक्य वा शब्द हवा असेल तर ही दिग्पालची लॉबी आहे. बरोबर की नाही? ही एक समविचारी लोकांची लॉबी आता झालेली आहे, ऐतिहासिक चित्रपट किंवा अशा टाईपचे चित्रपट करणारी. तर असं आहे, कारण हे खरंच सगळे एका विचारांचे आहेत. व्यवहार प्रत्येकाचा आहे का, तर आहे. प्रत्येक जण याच्यातनं काही अर्थार्जन करू इच्छितो का, नक्की करतो. त्याला त्याच्यामधनं फेम हवा आहे का, त्याला इतर 4 कामं या कामाच्या जोरावर मिळावीत असं आहे का, तर नक्की आहे. पण म्हणून त्याचा बाजार नाही आम्ही मांडत होतो. आम्हाला जे करायचं आहे तेच आम्ही करून याच्यातनं काही चांगलं मिळत असेल आणि पुढच्यासाठीचा पाया रचला जात असेल तर नक्की आम्ही. त्यालाच लागून मला एक प्रश्न असा विचारला, त्यांनी लॉबीचा उल्लेख केला पण मला वाटतं की फॉलोअर, तुमच्यासाठी तो फॉलोअर हा शब्द जास्त बरोबर असेल, कारण आज तुमचे चाहता वर्ग खूप वाढलेला आहे. आणि असं जर आपण बोलायला गेलो तर तुकाराम महाराजांचा त्या काळातला चाहता वर्ग किती असेल, किती फॉलोअर्स असतील. आज मुळात असं झालेलं आहे या पिढीच्या बाबतीत, झेनझी असेल किंवा जे एकंदरीत ती पिढी पाहतोय, फॉलो कोणाला करायचं हे माहितीच नाहीये. अगदी बरोबर. आपला मार्गदर्शक कोण किंवा आपल्याला दिशा दाखवणारा कोण हे आपण ठरवताच येत नाहीये. तुमचा हा काळ जो होता तो कसा होता, तुम्हाला तुमचे फॉलोअर्स निवडता येत होते का, किंवा आताही तुम्हाला तुमच्या फॉलोअर्स मध्ये काही म्हणजे आम्हाला कोणाला फॉलो करायचं नक्कीच निवडता येत होते. म्हणजे सुदैवाने मी अशा पुण्यामध्ये वाढलेलो आहे जे खऱ्या अर्थाने सांस्कृतिक दृष्ट्या खूप श्रीमंत होतं. अगदी म्हणजे अगदी माझे आदर्श जर म्हणायचं झालं साहित्य क्षेत्रातले, तर अगदी 8वीत असताना मी आमच्या शाळेची सहल कुठे जावी, पुलंना भेटायला गेले होते. म्हणजे धरावेत असं खूप पाय पाहिले. म्हणजे त्या सगळ्या मानदेवारीमध्ये स्वतः पुलंचं एक मत असं होतं की आता धरावेत असे पायच उरलेले. अगदी तिकडेच नंतरच्या पिढीचा माणूस असं सांगतोय की आम्ही पुलंचेच हे करावे. तर पुलन तर ते आहेत, बाबासाहेब पुरंदरे आहेत,
आमचे सर निनाद बेडेकर सर आहेत की ज्यांच्या माध्यमातून आम्ही इतिहास शिकलो. नाटकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर योगेश सर स्वतः शेजारी बसलेले आहेत, ज्यांना मी माझ्या नाट्यलेखनाचा किंवा लेखनाच्या पद्धतीचा आदर्श मानतो. त्यांच्या नावावरती वर्ल्ड रेकॉर्ड आहे. 78 एकांकिका त्यांनी लिहिल्या, ज्यातला एकही विषय रिपीट नाही. तर अशा प्रकारच्या पुण्यामध्ये मी वाढलो. वसंत व्याख्यान मला व्हायचे. प्राध्यापक शिवाजीराव भोसले, शिवाजी सावंत यांची भाषणं आम्ही ऐकायचो. त्या व्याख्यानमालेमध्ये विद्यार्थी सेक्शनमध्ये व्याख्यान करायला मिळणं, विषय मांडणी करायला मिळणं हे मानाचं समजलं जायचं. तिथे माझं एक भाषण झालंय. तर अशा पद्धतीचं वातावरण पाहिलेलं आहे मी. माझं भाग्य इतकं आहे की मी आमच्या कौशिक आश्रमामध्ये व्यवस्थेला असताना अटलजींना चहा देऊ शकलो. तर असं सगळं आहे. पण आताच्या नवीन पिढीने कोणाकडे पाहायचं? संभ्रम आहे. हा, म्हणजे आपण आता अगदी तद्दन बोलायचं झालं तर राजकारण जर आपण पाहिलं आताच, तर राजकारणामध्ये वक्ते किती आहेत? मी राजकारण नाही म्हणत, मला राजकारणाची घेणं देणंही नाही, आणि राजकारण हा कसा भाग झाला आहे आपण सगळेजण जाणतो. पण आवर्जून अभ्यास म्हणून आम्ही जे जायचो की स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेंना ऐकायला जायचो, किंवा प्रमोद महाजनांना ऐकायला जायचो, मुरली मनोहर जोशींना ऐकायला जायचो. का तर त्यांची वक्तृत्वाची शैली. आज राजकारणात ओरेटर्स किती आहेत? वक्तृत्व ही कला आहे ना, त्या कलेच्या संदर्भात काय घडतं मी हे या अँगलनी पाहतो. इथपासनं ते अगदी कला क्षेत्रापर्यंत की काय पद्धतीने आता कलाकारांनी राजकारणावर भाष्य करावं म्हणून आग्रह धरला जातो. कशासाठी? त्यांनी कला करावी, कला उत्तम करून द्यावी त्यांना. तर ते व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तर त्यामुळे गडबड काय होते की मग कलाकार मोठा फक्त फॉलोअर्सनी होत चालला. मध्ये कुठल्या तरी सिनेमाच्या प्रमोशनसाठी बहुतेक प्रसाद दादांनी ते वक्तव्य केलं होतं, पण ते खरं आहे की फॉलोअर्स बघून आपण कलाकाराची योग्यता ठरवतो. आता ते फॉलोअर्स कधी कधी विकत घेतलेले असतात, कधी कधी एजन्सीने मिळवून दिलेले असतात, कधी कधी अत्यंत सवंग कंटेंटमुळे ते तुम्हाला मागे लागलेले असतात तुमच्या. तर फॉलोअर्स खरे आमच्या आधीच्या पिढीने बघितले, योगेश सरांच्या किंवा त्यांच्या आधीच्या पिढीने, की त्यांचं स्टारडम हे खरं स्टारडम होतं असं म्हणता येईल. कारण तेव्हा कुठल्याही प्रकारच्या सवंग गोष्टी न करता, म्हणजे आज किती कलाकारांना असं म्हटलं जातं की तुमचा डायलॉग म्हणून दाखवा. म्हणजे मी चित्तरंजन कोलटकरांना ऐकलेलं आहे की नगरच्या कांकरिया करंडक स्पर्धेमध्ये त्यांचं शेवटचं स्वागत झालं, ज्या स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतला होता स्पर्धक म्हणून, आणि लाईट गेली, माईक बंद पडले, तेव्हा शेवटच्या रांगेपर्यंत त्यांचा आवाज पोहोचत होता. त्या वयात चित्तरंजन बापूंचा त्यांना आम्ही ऐकलेलं आहे, विक्रम गोखल्यांना पाहिलंय. आता तसं तेवढी तयारी, तेवढी तितिक्षा, तेवढी साधना, तेवढा रियाज हेच अभावाने मिळतं, किंबहुना नाहीच मिळते. म्हणून आजच्या पिढीला जो प्रश्न पडलाय त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला मागत जावं लागतं. मग आपल्याला सांस्कृतिक इतिहास मांडावा लागेल, नाटकाचा इतिहास मांडावा लागेल, चित्रपटांचा इतिहास मांडायला लागेल, आणि अर्थातच मग आपल्या पूर्वसुरींचा, वीरांचा आणि संतांचा इतिहास मांडावा लागेल. या सगळ्या मिशनवर आम्ही आहोत की जुन्यातलं सोनं काढून नवीन पिढीपर्यंत घेऊन जायला पाहिजे. कारण तू म्हटलंस तसं आज नाही आहेत कोणाचेच पाय धरण्यासारखे, मग ज्यांचे धरण्यासारखे होते ते पाय तर आपण दाखवूया. म्हणून अभंग तुकाराम सारख्या चित्रपटांची योजना आहे. क्या बात आहे. अभंग तुकाराम सिनेमाच्या खाली एक अशी ओळ आहे की कथा संत तुकारामांच्या गाथेची. अभंग तुकाराम, संत तुकाराम महाराजांवर आतापर्यंत बरेच सिनेमे येऊन गेले, त्यांचं चरित्र असेल किंवा वैयक्तिक त्यांचं बायोपिक आपण टाईप म्हणू शकतो. परंतु ह्या सिनेमाची एकंदरीत आम्ही जे काही ग्लिम्सेस पाहतोय सोशल मीडियावरती येत आहेत ते जास्त करून त्यांच्या अभंगावरती प्रेरित. हे बहुतेक ह्याचं विशेष आणि वेगळं पण माझ्या लेखी मला दिसतंय. सो साधारण तुम्ही कशा पद्धतीने एकंदरीत ह्या सिनेमाचं की बाबा त्यांचं व्यक्तिचरित्र तर आहेच आहे, परंतु सायमल्टेनियसली त्यांनी इतकं अभंग लिहून ठेवलेले आहेत, ते कसे प्रेरणा देतात आणि मग त्याच्यातून सिनेमाच्या थ्रू प्रेक्षकांना कशी प्रेरणा मिळणार आहे? हा प्रश्न ह्याच्यासाठी. हा मला वाटलं मुळामध्ये जे अभंग म्हणतो आपण त्या काही, जसं आमचे अवधूत माऊली म्हणतात, ते काही असं गंमत म्हणून आपल्याला जसं चारोळी सुचतात
तसं 4 वेळा टाइमपास म्हणून केलेल्या कविता नाहीयेत, त्या 4 वेळा नाहीयेत की अटल जुळवून त्यांनी काहीतरी केलं. एका आत्मिक उन्नतीच्या शिखरावर असताना आपोआप परमेश्वराकडून आलेले संदेश त्यांनी कवनाच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी स्वतः असं म्हटले की स्वप्नदृष्टांत नामदेवांनी दिलेलं आहे मला, की तू कवन कर आणि लोकांपर्यंत हे पोहोचव. आता कवन का, तर याचं कारण संगीत हे जगातलं अंतिम सत्य आहे. त्यामुळे संगीताच्या मार्फत, काव्य आणि संगीत याच्या मार्फत हे ज्ञान पटकन लोकांच्या मनापर्यंत जातं. आवलीचं एक खूप सुंदर वाक्य आहे या सिनेमामध्ये, की गाऊन नाचून लोकांच्या डोसक्यात शिरत होतं ते ज्ञान. हो, तर ते जे डोसक्यात शिरणं जे आहे ना, ते गाऊन नाचून म्हणजे हसत खेळत आणि सहजपणे सगळ्या सृष्टीमध्ये संगीत आहे, तर ते सहज हेच संतांनी ओळखलं होतं. म्हणून अभंगांची रचना त्यांनी केली, कवितांची रचना केली की जे गाता येतील. आणि अध्यात्मशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की गेय स्वरूपातल्या ज्या लहरी असतात त्या ईश्वरापर्यंत लवकर पोहोचतात, असं अध्यात्मशास्त्रात म्हटलं जातं. दोन्ही लहरी ज्या निर्माण होतात गेय स्वरूपातल्या, म्हणून कीर्तन केलं जातं आपल्याकडे मंदिरांमध्ये, किंवा भजन केलं जातं. आपल्याकडे विविध वाद्य आहेत पूजांची, मग टाळ वाजवले जातात. अगदी आरती करायची म्हटली तरी टाळ्या वाजवल्या जातात. तर ह्या ज्या दोन्ही लहरी निर्माण होतात, तर या सगळ्याचा अभ्यास या संतांचा होता, हे आपल्याला मान्य करावं लागेल. ज्ञानेश्वर माऊलींनी तर ज्ञानेश्वरीत संगीताविषयी म्हणजे अत्यंत सखोल विवेचन केलेलं आहे. तसंच तुकाराम महाराजांनी पण केलंय. कवितेबद्दल त्यांनी खूप लिहिलेलं आहे. तर हे जे अभंग आहेत, या अभंगातनं जीवनविषयक सार ते सांगतात. आता जीवनविषयक सार हा पण खूप जड शब्द आहे, इतकं सोपं त्यांनी सांगितलं की प्रॅक्टिकली कसं जगायचं, हा जो जेनझीला पडणारा प्रश्न आहे, किंवा आता त्याच्या पुढचे मिलेनियल येतील, सॉरी अलीकडचे मिलेनियल आहेत आणि पुढचे अल्फा आहेत, आता झेन अल्फा आलाय, तर त्यांना जे प्रश्न पडतील, किंवा खरं सांगायचं ते मिलेनियल म्हणजे आपल्यापासून सुरू झालं सगळं, की आपण ना धड इकडचे ना धड तिकडचे सगळंच पाहिलंय, की अॅनालॉग पण पाहिलं टेक्निकली आणि डिजिटल पण पाहिलं. तर या पिढीला पासून जे प्रश्न भेडसावायला सुरुवात झाली जागतिकीकरणामुळे मानव जातीला, त्याचं उत्तर 350-400 वर्ष किंवा त्याच्याही पूर्वीपासून या संतांनी देऊन ठेवले आहेत. आणि हे तुम्हाला तुमच्या व्यवहारात उपयोगी पडणार आहेत, तुमच्या करिअरमध्ये उपयोगी पडणार आहेत, पर्सनल रिलेशनशिपमध्ये उपयोगी पडणार आहेत, व्यवसायामध्ये उपयोगी पडणार आहेत. आणि जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, तुकाराम महाराजांनी म्हटलंय की उत्तम व्यवहाराने तुम्ही धन जोडायचं आहे. उत्तम या म्हणजे याच्यामध्ये श्लेष आहे, तुम्ही व्यवहार सुद्धा उत्तम करायचा आणि काम सुद्धा योग्य करायचं, पवित्र करायचं, चांगलं लांडीला बाडी खोटेपणा करून पैसे नाही जोडायचे, उत्तम व्यवहार करायचा. हे सगळं आपल्याला आणि आपल्या पुढच्या तरुणांना त्यांनी सांगितलंय प्रॅक्टिकली खूप सोपेपणाने. याच्यासाठी अभंग तुकारामची योजना आहे असं मला वाटतं. अगदीच अगदी. आणि आम्हाला ग्लिम्सेस मध्ये असंही दिसतंय की छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि तुकाराम महाराजांचं एकंदरीत जे गुरु शिष्य त्यांचा जो सगळा प्रवास आहे, प्रसंग आहे, ते सुद्धा दिसतात. आणि आता तुम्ही बोलत असताना जस्ट मला आठवलं असं की मी जेव्हा महाविद्यालयीन ह्याच्यामध्ये असताना एक नाटिका केली होती संगीत तुका म्हणे नावाने. तर तेव्हा मी संशोधन करत असताना एक गोष्ट अशी मला सापडली होती की त्या काळामध्ये संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तर प्रेरित केलंच, ते तर त्यांचे गुरु होतेच, परंतु त्यानंतरही महात्मा गांधींना सुद्धा, म्हणजे ते आता आपल्याकडे जी महात्मा गांधींची फिलॉसॉफी सांगितली जाते की 3 माकडांची वगैरे, पण ती खरी तर संत तुकाराम महाराजांची, की पापांची वासना नको दाऊ डोळा त्याहूनही आंधळा बराच मी. म्हणजे याही काळामध्ये संत तुकाराम महाराज आपल्याला प्रेरणा देतात. सो मग या काळात का नाही देऊ शकत? अगदी म्हणून ते अभंग आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणून त्या चित्रपटाचं नाव अभंग ठेवण्यामध्ये श्लेष वापरला की त्यांचे अभंग हे अभंग आहेतच, आणि त्यामुळे तुकाराम सुद्धा अभंग आहेत, ते कधीच भंगणार नाही. अगदी अगदी अगदी. स्मिता मॅम, आतापर्यंत तुम्ही ज्या भूमिका निभावलेल्या आहेत, विविधांगी भूमिका आहेत आणि बरीच मेहनत, म्हणजे त्यांच्या फिल्ममध्ये काम करणं म्हणजे मेहनत आहेच, आता ते समीकरणच झालेलं आहे. सो विशेष या आवलीच्या भूमिकाच्या निमित्ताने काय वेगळं पण जाणवलेलं आहे, ती प्रोसेस काय जाणवलेली आहे? आवली साकारताना एक नवीन अभ्यास, नवीन धाटणीची भूमिका आपण जेव्हा साकारतो तर मुळात आधी आपण तसे दिसायला हवे,
हे हा सगळ्यात पहिला मुद्दा असतो. तर त्यासाठी घेतलेली जी काही वेशभूषा असेल, मेकअप असेल किंवा काय आणखीन त्यांनी लुक टेस्ट वगैरे ठेवल्या होत्या. तर त्या केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की अरे हा ठीक आहे, जवळपास कुठेतरी आपण जाऊ शकतो. त्यानंतर मग आणि नायिकेला न रुचणारी गोष्ट तिने केली, म्हणजे वजन वाढवलं स्वतः. वजन वाढवलं. आणि मला असं वाटतं की ग्लॅमरस ज्या भूमिका असतात ना त्या करणं, हे बघ मी अभिनेत्री म्हणूनच या क्षेत्रामध्ये आले, त्याच्यामुळे ना कुठेतरी आपल्याला असं ते एक असतं की मी छान दिसायला हवं, मी बरी दिसायला हवी स्क्रीनवर. पण तो कम्प्लिटली मोह टाळायचा असं ते आणि ह्यासाठी एक मानसिक तयारी करावी लागते. ती मानसिक तयारी मी केली होती की इथे आपण बघायलाच जायचं नाही की आपण दिसतोय कसे, आपण अवली म्हणून ह्याला आवडतोय का, दिग्दर्शकाला पसंत पडतोय का, हे महत्वाचं आहे. त्यामुळे मला अजूनही दिग्पालनी सांगितलं की ते छान झालं, तुम्ही तुला आवडलं ना मग वाचलं. म्हणजे मी बघायची गरज नाही, मी मॉनिटर बघायला जायचं नाही. तो मला म्हणाला की हा सीन बघ, ह्याच्यात तुला काय वाटतंय तर मी बघायचे, अदरवाईज मी बघायला जायचे नाही. कारण मला असं वाटायचं की तुला तुझी आवली दिसतीये ना तर मला दाखवू पण नकोस, ती फक्त येऊ देत तिथून, ती त्याच्यानंतर त्याचं काय करायचं ते तू ठरव. तर त्यावेळेला ते झाल्यानंतर वाणीवर संस्कार होणं गरजेचं असतं. जसं वाणी संस्कार आहे तसंच या कॅरेक्टरचं म्हणून एक अशी एक देहबोली आहे, भाषा आहे, त्याची एक वेगळा हेल आहे, लहेजा आहे. हे सगळं आत्मसात करण्यासाठी आमचे प्राध्यापक शामराव जोशी आहेत, त्यांच्याकडे काही धडे घेतले. त्यानंतर चालायचं कसं, बसायचं कसं, यासाठी दिग्पालनी माझे वर्कशॉप्स घेतलेले. त्यांनी मला चालून म्हणजे कशी चालायला हवी आवली ह्याच्यासाठी पण आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे, संवादांची प्रॅक्टिस केलेली आहे. त्यानंतर शेण सारवणं, त्यानंतर दळणं, ते तिथे बसल्यानंतर ते असं वाटायला नको की मी अवघडून बसलीये. आधी एक पोतं संपलेलं असेल एवढी कम्फर्टेबली मी तिथे बसायला हवी, अशा पद्धतीनं ते बसणं. किंवा कपडे धुताना सुद्धा, ते कपडे धुण्याचा एक सीन आहे त्याच्यात सुद्धा ते इतकं त्या कॅरेक्टरमध्येच असायला हवं, ते केलेलं आहे बाबा. त्याच्यासाठी आपण म्हणजे ते एक लक्षात येतं बघ त्या देहबोलीतून की ते प्रयत्न केला, ऍक्टिंग केली असं ते न वाटता सहजता त्याच्यामध्ये यायला हवी. ते यासाठी प्रॅक्टिस केली होती. शेण सारवण्याची प्रॅक्टिस केली होती. शेण सारवताना सुद्धा ते कशा पद्धतीनं सारवायचं त्याची प्रॅक्टिस केली होती. कारण ते वेगवेगळ्या पद्धतीनं, कुठल्या पद्धतीनं नाही, काही ठिकाणी असा प्रघात आहे आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये की शैव जे असतात ते आडव्या पद्धतीने त्याचे पराठे सारवतात आणि वैष्णव उभ्या पद्धतीने सारवतात, असं काही ठिकाणी आहे. आम्ही ते करायचा थोडासा प्रयत्न केला आहे. म्हणजे हे काही आजी आजोबा वयाचे जे माणसं आहेत ना आपले, ते सांगतात की असं आपल्याकडे केलं जातं, आपल्याकडे नाही केलं जात. तर त्या काही गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये आणायचा प्रयत्न केला की जेणेकरून त्या काळचं लोकजीवन कळेल, त्याच्यामधला कुठलाही भेदाभेद नाही, लोकजीवन कळेल की लोकजीवन काय विचार करायचं त्याच्यामध्ये, असा सगळा प्रयत्न आम्ही त्याच्यामध्ये केलाय म्हणजे या तयारीमध्ये. आणखीन एक मला वाटतं की या म्हणजे आता त्या काळातला आपण विषय बोलतोय म्हणून की त्या काळामध्ये अनेक परराष्ट्रीय भाषांचे आपल्याकडे हे झालं होतं, काय अतिक्रमण झालं होतं. आणि नंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजभाषा व्यवहार कोश आणि या सगळ्या गोष्टी बनवल्या. त्या काळातल्या झालेल्या भाषांचा आपल्याकडचा जो प्रभाव होता ते, आणि मग पुन्हा मग आपल्याला मराठी भाषा, संत तुकाराम महाराजांची जे प्राकृत मराठीचा हा जो सगळा संगम आहे, ह्याचा समन्वय साधण्यासाठी साधारण तुम्हाला किती कष्ट घ्यावे लागलेले? नाही, तसं नाही, कारण ही कथा मावळात घडते आणि देहू, लोहगाव आणि पुणे या 3 गावांमध्ये घडते. तर त्यामुळे आणि आजूबाजू 2 प्रसंग, 2 अभंग भंडारा आणि भामगिरी या पर्वतावर दिसतात आपल्याला. त्यामुळे त्या भागात जे बोललं जातं त्याच्यावरतीच आम्ही काम केलं, कारण त्या कथेचा स्कोप त्या 3 गावांपुरता लिमिटेड होता. त्यामुळे ती मावळी बोली. मग आम्ही हा प्रयत्न केला की सर स्वतः आवाजाचे अभ्यासक असल्यामुळे तुकाराम महाराज जे पात्र समोर येईल त्याच्या भाषेत बोलतात.
म्हणजे त्याच्या बोलीत बोलतात, भाषेत म्हणण्यापेक्षा डायलेक्ट मध्ये बोलतात. म्हणजे एखाद्याशी ते ग्रामीण भाषेत संवाद साधतात. विद्वानांच्या धर्मसभेमध्ये वाद घालताना ते अस्खलित मराठीमध्ये वाद घालतात. किंवा लहान मुलांशी खेळताना ते अगदी त्यांच्या वयाचे होऊन त्यांच्याबरोबर भाकऱ्या कापताना ये रे पोरा इकडं अशा पद्धतीची भाषा वापरतात. त्यामुळे तुकाराम महाराज जगद्गुरू हे सगळ्यांचे आहेत हा एक फील तयार करायचा आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. आवली अर्थातच ग्रामीण त्या सगळ्या बोलीमध्ये पण त्याला त्या काळातल्या भाषेत म्हणतात की गावंड्या गावची कारभारी. तर त्या गावातली ती कारभारी एका वाण्याची असल्यामुळे ती पूर्णपणे ग्रामीण लहेजामध्ये दॅट टू मावळी डायलेक्ट मध्ये बोलते. तर त्या अशा पद्धतीने आम्ही ते सगळी पात्र योजना भाषेच्या माध्यमातून उभी करायचा प्रयत्न केलाय. अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे युवा शिवबाराचे आणि आऊसाहेब आहेत त्या प्रमाण मराठीमध्ये संवाद साधतात सगळ्यांशी. बाजी सर्जेराव जे ते मावळी बोलीत बोलतात, पण ती मावळी बोली ही रोहिड्याकडची मावळी बोली आहे. तुकाराम महाराज आणि आवली ज्या पद्धतीची मावळी बोली बोलतात ती पवन मावळातली म्हणजे लोणावळ्याकडची देहू गावातली ती मावळी बोली आहे. अशा पद्धतीचा आता त्याच्यामध्ये काम करताना आम्ही केलं होतं की पवन मावळात तुम्ही जर गेलात अगदी आतमध्ये आंधर मावळ किंवा पवन मावळ या भागामध्ये तर क्रियापद लांबवतात. तर ते क्रियापद कसं लांबवायचं याचा आम्ही अभ्यास केला. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये जरा बारकावे शोधायचा प्रयत्न आम्ही केला. येस, योगेश सर पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारलेली आहे ती त्यांनी त्यांच्या पद्धतीने अभ्यास करून किंवा त्यांच्या डिरेक्टरच्या एकंदरीत सहवासात राहून ते केलेले आहे. तुमच्यासाठी अभंग तुकाराम या सिनेमामध्ये संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारणं कशा पद्धतीची ती प्रक्रिया होती? कारण आपण प्रमोशनच्या दरम्यान जेव्हा जेव्हा भेटलोय तेव्हा तेव्हा मी तुम्हाला त्या भूमिकेमध्ये गेल्यानंतर तुमची समाधी लागली असं दिसत होतं. साधारण काय आहे तो अद्भुत अनुभव आणि कशा माझी जी त्या भूमिकेची तयारी आहे ना ती तयारी ही पूर्ण योग साधनेची तयारी आहे. म्हणजे माझं शरीर माझं मन काया वाचा दोन्हीही त्या पद्धतीनेच तयार केलेली आहे आणि ती गेले 20 वर्ष चालू आहे. म्हणजे आनंद डोहचा पहिल्या प्रयोगाच्या आधी ऑलरेडी 7-8 वर्ष मी त्या मार्गावर काम करत होतो. त्यांनी म्हणजे आसन सिद्ध करण्यापासून ते ध्यानस्थ होईस्तोवर किंवा समाधीची अनुभूती आधी मला आली पाहिजे तिथपर्यंत ती तशा पद्धतीने याची तयारी केलेली आहे. याची तयारी ही पुस्तकं वगैरे तर ती वाचली गेलीच. आपण हे केल्यानंतर तुम्हाला काही 4 ज्याला आपण माहितीचे स्रोत वेगवेगळे आहेत परंतु आतला जो स्रोत आहे तो सगळा माझा योग मार्गावरचा आणि अतिशय अधिकारी पुरुष जे माझे सद्गुरू आहेत ह्याच्यातले त्यांच्याकडून त्यांच्या बरोबर बसून करून घेतलेला आहे. मी काही ग्लिम्सेस पाहिले त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज थोडेसे चिडलेले किंवा थोडेसे अग्रेसिव्ह दिसतात जेव्हा त्यांना ते त्यांचं सगळं साहित्य आहे ते पांडुरंगावरच राग होता त्यांचा. विठ्ठलाशीच भांडले ना ते 13 दिवस. कारण हे आम्ही आधी कधी बघितलेले नाही. विठ्ठलाशीच ते भांडले की अरे आता तुझं अस्तित्व दाखव तिची प्रचिती दे. लोक तर म्हणतात हे चोरलंय आणि आम्ही असं म्हणतोय तुझ्या हातातल्या तुझ्या विचारांच्या म्हणजे तुझ्या बोटातल्या बोरूनच तर ते लिहिलं गेलेलं आहे. सो तो राग आणि हे मग व्यक्त कसा करणार आणि मग ते हट्टाने बसले ना तिथे 13 दिवस जेवण खाण अन्न पाण्याशिवाय त्यांनी हे केलं कारण त्यांना ते अमूर्त मूर्त दिसतच होतं ना समोर. त्या समोर म्हणजे मला ते जे सेट लागलेला होता त्याच्यानुसार घाटावरती समोरचा जो डोंगर आहे तिथे मला श्री विठ्ठल दिसतच होता आणि त्याच्याशीच तर बोलत होतो. म्हणजे पाण्यात इंद्रायणी विसर्जित झाल्या त्यांचं हे की चल टाकलं मी आजपासून तुझं नाव उतरवलं मी तुझं ओझं माझ्या माथ्यावरचं विठ्ठल विठ्ठल म्हणून नाचवलंच ना मला या डोंगरावरती आता इथेच ठाण मांडून बसतो. आणि पांडुरंगाला यावं लागलं गाथा ताराव्या लागल्या त्याला. हा फक्त त्या एकट्या तुकाराम महाराजांच्या भक्तीचा विजय नाही हा त्या अभंगानी वेड्या झालेल्या पंचक्रोशीतल्या सगळ्या वैष्णवांचा तो विजय आहे की त्यांना सापडलेला भक्ती मार्ग त्याच्यापर्यंत पोचायचा मार्ग हा सत्याचा मार्ग आहे हे पटल्यामुळेच पांडुरंगाने ती प्रचिती दिली. वाह क्या बात आहे. पुन्हा तुमच्याकडे येतो. आतापर्यंत जितके सिनेमे केले प्रत्येक सिनेमाचा वेगळा विषय प्रत्येक सिनेमामध्ये वेगळं चॅलेंज. आत्ता नुकतं 2 तुमचे संत विषयावरती सिनेमे येऊन गेले. या सगळ्या मागचा स्रोत काय या ऊर्जेचा स्रोत काय आहे साधारण मला ते जाणून घ्यायचं आहे. अगदी मी असं विचारलेलं नाहीये.
मी ज्या सगळ्या माझे आजोबा या सगळ्याचं खरं तर एक प्रेरणा म्हणता येईल. ते ना या सगळ्या गोष्टी मला जेव्हा सांगायचे तेव्हा ते अतिशय रंगवून आणि सुपर हिरो असल्यासारखे नाही, सिनेमा लँग्वेज मध्ये. हा, सिनेमा लँग्वेजच्या पण पुढे थोडंसं लाऊड ते सांगायचे. आणि म्हणजे मला त्यांनी सावरकरांचं केलेलं वर्णन आठवतं. म्हणजे मी लहान असताना की सावरकरांना बसायला अख्ख्या व्हिक्टोरियाचे सीट लागायची हा. आणि माझ्या डोळ्यासमोर असे भव्य दिव्य सावरकर उभे राहिले. मग मी 10वी-11वीत गेल्यानंतर जेव्हा सगळं धनंजय कीरांपासून सगळी चरित्र वाचली सावरकरांनी लिहिलेली, तेव्हा मला लक्षात आलं की सावरकर अत्यंत नाजूक शरीर यष्टीचे होते. आणि म्हणजे त्यांच्या पायाचं माप 5 होतं, छातीचं माप 36 होतं. इतकी फेमिनाईन प्रकृती होती त्यांची. आणि नंतर मला त्याच्यामध्ये जाणवलं की आता बघ किक कशी बसते. नंतर मी जेव्हा अभ्यास करत गेलो तेव्हा जाणवलं की एवढ्याशा छोट्या सुदामदेह ज्याला म्हणतो आपण, त्या सुदामदेहामध्ये अख्खं विश्व हलवून टाकायची बुद्धिमत्ता सामावली होती. ज्यांना इंग्रज घाबरत होते, ज्यांना डबल या सुरक्षेमध्ये ठेवलेलं होतं, 2 बॅरिकेड्स होते त्यांना, जगातल्या कुठल्याही कैद्याला नव्हते तेव्हा, फक्त सावरकरांना होते. ही जी इतिहासातली गंमत आहे ना, ही गंमत मला प्रेरणा देते की माझ्याकडे असे पूर्वसुरी आहेत, माझे पूर्वज आहेत सर्व जाती धर्मामध्ये. त्यांनी उमाजी नायकांची हे सांगितले, ते क्रांतीवीर उमाजी नायकांची गोष्ट. मामलेदार कचेरी आहे पुण्यामध्ये. आता माझ्या सुदैवाने मला असे आजोबा लाभले की जे बोटाला धरून अशा 10 ठिकाणी घेऊन गेले. माझं चित्रपट बनवण्याची प्रेरणा ती आहे की अशा पालकांनी बोटाला धरून आपल्या पाल्यांना घेऊन जावं. की त्या मामलेदार कचेरीमध्ये एक झाड आहे, त्या झाडाला उमाजी नायकांना 3 दिवस इंग्रजांनी फाशी दिल्यानंतर टांगून ठेवलं होतं का आता पुणे परिसरातल्या सगळ्या क्रांतिकारकांना दहशत बसावी की आम्ही तुमचे हे हाल करू. आता आजोबांनी सांगितलेली गोष्ट अशी जी उमाजी नायकांची आख्यायिका म्हणून सांगितली जाते की ते खंडोबाचे भक्त होते आणि उमाजी नायकांना फाशी बसत नव्हती. 3 वेळा दोर तुटला. त्यावेळी इंग्रजांनी तत्कालीन याच्यानुसार सांगितलं, पद्धतीनुसार की याच्या कपाळावर तांब्याचा शिक्का मारा, म्हणजे जाळा, आणि गुन्हेगार असं लिहा आणि सोडून द्या. असलं नामुष्कीचं जीणार नाही म्हणून त्यांनी दंड पाडला उमाजी नायकांनी, राजे उमाजी नायकांनी. आणि त्यातनं दंडात भरलेला खंडोबाचा भंडारा रक्ताबरोबर वाहून गेला, मग फाशी बसली. हे जेव्हा 8 वर्षाचा एक मुलगा ऐकतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर राजे उमाजी नाईक काय उभे राहते. आणि मला ते माझे आजोबा व्हायचंय की जे या पिढीला हे शिकवतील की तुमचा जो वारसा आहे तो लढणार आहे. मोबाईल डिस्चार्ज झाला म्हणून डिप्रेस होणाऱ्यांपैकी आपण नाही. आपण तेजस्वी सूर्याचे अंश आहोत. आणि असे जगद्गुरु तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवराय, त्यांचे असंख्य माऊली वीर यांच्यासारख्या असंख्य सूर्यांचं तेज आपल्या मनामध्ये आहे. आणि हे तेज तुमच्या मनामध्ये आहे, तुमच्या नसानसामध्ये रक्त म्हणून वाहत आहे. तर हे सांगणारे हे चित्रपट असले पाहिजेत असा माझा प्रयत्न आहे. वाह, क्या बात आहे. पुन्हा एकदा तुमच्याकडेच की तुमच्या आजूबाजूला असणारे सगळेच लोक, तुमचा आता मगाशी सरांनी तो उल्लेख केला, परंतु मला असं वाटतं की तुमच्याकडे असलेलं एक एनर्जी जी आहे, ऊर्जा जी आहे, ती सगळ्यांना आकर्षित करते. आणि त्या प्रत्येक व्यक्तीचं मत असंच आहे की दिग्पाल लांजेकरांसोबत जेव्हा आम्ही असतो तेव्हा एक वेगळी अनुभूती आम्हाला येते, वेगळ्या विश्वात आम्ही जातो, वेगळ्या विश्वात ते आम्हाला घेऊन जातात. सो हा अनुभव त्यांना मिळण्यासाठी आधी तुम्ही काय अनुभवत असता? काय नाही, मी असं सर असतील किंवा आता आमचे सगळेच मृणालताई असतील, त्यांचं अफाट वाचन आहे. तर आणि मला स्वतःला वाचायला आवडतं. पुस्तकांमधनं हे सगळ्या व्यक्ती भेटत राहतात सातत्याने आणि मला रमायला आवडतं त्याच्यामध्ये. आणि ते रमणं जे आहे ना त्याच्यामध्ये मी जसं आता या 2 गोष्टी सांगितल्या, अशा अनेक गोष्टी फॅक्च्युअल. आता या आख्यायिका होत्या, या मला काळाच्या ओघात माझा अभ्यास जसा वाढला, वाचन वाढलं, तसं कळलं की या आख्यायिका कधी कधी प्रेरणादायी ठरतात किंवा रादर त्या असतातच म्हणून समाज त्यांना घेऊन बरोबर चालत असतो. परंतु फॅक्ट्स सुद्धा खूप, म्हणजे या आख्यायिकांना मागे टाकेल असे फॅक्ट्स आहेत आपल्याकडे इतिहासात घडलेले. तर ह्या फॅक्ट्स जेव्हा मला आवडतं की आता माझ्याबरोबर आले की सगळेच जणांनी वाचन सुरू केलंय आणि तर त्यामुळे तू हे वाचलंस का असं सांगायला मला आवडतं.
आणि मग ते त्याच्यातनं जी गंमत तयार होते, त्यामुळं ग्रुप म्हणून आम्ही जे एकमेकाबरोबर ग्रो होतोय ना, तर आम्ही ग्रो होतोय सगळेच जण. म्हणजे आम्ही कुटुंब म्हणून, मगाची सर ज्याला लॉबी म्हणले, तर ती लॉबी अशासाठी नाही की कुटुंब म्हणून वेगवेगळ्या वयोगटातली माणसं याच्यामध्ये सामील आहेत. म्हणजे अगदी मृणालताईंपासून, योगेश सरांपासून ते मनोज जोशी सर आता जॉईन झालेत या कुटुंबाला, तिथपासनं ते ऋग्वेद सोमण, समीरा जोशी, अशी जी अगदी 20-22ली मुलं आहेत. विराजचा ग्रुप आहे सगळा, तर अजिंक्य आहे. अशा सगळ्या वयोगटातली ही माणसं कुटुंब म्हणून एकत्र आली आहेत, जी एका विचाराने काम करत आहेत आणि एका विचाराने ग्रो होऊ इच्छितात आणि समाजासाठी ग्रो होऊ इच्छितात. तर त्यामुळे मला असं वाटतं की त्यात माझं काही नाही आहे. मला जे फक्त नवीन नवीन सापडतं ते आम्ही शेअर करत राहतो, सगळेच जण करतो. आणि सुदैवाने मला काय जमलं असेल फार फार तर सगळ्यांना एकत्र आणणं एवढंच. म्हणजे त्यातल्या त्यात माझं श्रेय काय असेल तर या बरं का सगळे आपण एकत्र येऊया, आणि त्या शब्दाला कुठेतरी मान देऊन प्रत्येकाने वेळ काढून या कुटुंबामध्ये एकत्र येणं हे या सगळ्यांचं मिळून क्रेडिट आहे असं मला वाटतं. शेवटी जाता जाता मला हे जाणून घ्यायला आवडेल की या अभंग तुकाराम या सिनेमाच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला संत तुकाराम महाराजांचा कुठला विचार उमगला एखादा? सिनेमामध्ये खूप असे प्रसंग घडतात की तुम्हाला प्रत्येक सीनमधून वेगवेगळं काहीतरी मिळेल. पण एक आवलीचा सीन आहे ज्याच्यामध्ये आवली संत तुकारामांना म्हणते की ते विचारतात की कुठे चाललीस तू? ती म्हणते की रावळात मंदिरात चालली. ते म्हणतात काय मंदिरात का चालली, तुला काय देव भेटणार आहे तिथे, तो दर्शन देणार आहे का, बोलणार आहे का? ती म्हणते की मला तो काही सखा सोबती आहे का माझा, की तो येईल माझ्याशी बोलेल. तर मग कशाला जातेस, मग नको जाऊस तू. जर तुझी खरंच श्रद्धा असेल, भक्ती असेल, तर तू आकाशाकडे बघितलंस ना की सगळे ढग तुला हव्या त्या देवाचं एकत्रितपणे आकार घेतील आणि तुला दर्शन देतील, असं त्यांचं म्हणणं होतं. मला हा सीन पर्सनली एवढा आवडलाय कारण आपण श्रद्धेनं केलेली गोष्ट जी आहे ना ती त्याच्यासाठी कुठल्याही मूर्तीची आणि ह्याची काही गरज नाहीये. ती श्रद्धापूर्वक भक्तीपूर्वक करायची असते. ही शिकवण आहे संतांची. तुम्ही माणसामध्ये देव शोधा, तुम्ही दयाभाव प्रेमभाव ठेवा, तुम्ही त्याच्यामध्ये परमेश्वर समजून त्याला मदत करा, हेच संतांनी सांगितलंय. आणि म्हणून वारीला जाताना कुठलाही जात धर्म आपण न पाळता सगळे एकत्रितपणे वारीला जातो. तसंच आपण या समाजामध्ये जर राहिलो तर किती प्रश्न सुटतील आणि किती सोपं होईल जगणं. हे तेव्हा सांगितलेली शिकवण ही आपण अजूनही का अंमलात आणत नाही माहिती नाही, पण ही मला खूप मोठी शिकवण घेऊन जाते. त्यातली ओळणओळ खरं शिकण्यासारखी आहे. आता याचंच पुढं एक्सटेन्शन आहे, ते फार मला आवडतं की हा प्रसंग घडल्यानंतर आवलीबाई जेव्हा येतात, तुकाराम बुवांना शोधायला बाहेर पडतात, तर ते सहज आभाळाकडे नजर टाकतात की जी भाबडी श्रद्धा असते ना खरी की मी त्याला उगाच लॉजिकचा क्वेश्चन मार्क नाही लावणार आहे. माझ्या पतीने सांगितलं ना, मग आपण आजच्या काळामध्ये जे बघतो की रिलेशनशिप स्टेटस वगैरे की त्यांचं इतकं प्रेम आहे तुकाराम महाराजांवरती की त्यांनी सांगितलेलं सगळं ढळढळीत ऐकतात. त्यांनी सांगितलं ना आभाळाकडे बघतात त्या आभाळाकडे, त्यांना दिसतो पांडुरंग, त्यांचा चेहरा पडतो की परत हाच दिसला, ढगांनी हा पांडुरंगाचाच आभाळ घेतला. पण नेमकं काय दिसलं हे बघायला त्या परत वरती बघतात आवलीबाई. तर तेव्हा त्यांना पांडुरंगाच्या जागी ढगांनी तुकाराम महाराजांचा आकार घेतलेला दिसतो आभाळामध्ये. आणि मग त्यांच्या तोंडून आनंदाचे डोळे आनंद तरंग हा अभंग स्फुरतो. तर तो जो अभंग त्या म्हणतात, त्यांना आधी बराच वेळा तुकाराम महाराजांनी सांगितलं की तू अभंग म्हण, देवाचं नाव घे. तर त्या म्हणत असतात मला तुमचा विटा पण आवडत नाही, तुमचे अभंग पण आवडत नाहीत. आणि त्या दिवशी त्यांना कळतं की आपल्या पतीला आनंद कसला होतो. आपण जर फक्त त्यांचा एक अभंग पाठ म्हणू शकलो तर आपल्याला इतका आनंद झाला आहे. आणि ते तर अभंग रोज जन्माला घालतात, ते तर आनंदाने जागोजागी फुटत असतील. ही जी अनुभूती आहे ना, ती अनुभूती प्रत्येकाने घ्यावी असं मला वाटतं. आणि
तो या मला आवडलेला सगळा या चित्रपटाचा भाग आहे की हा चित्रपट हा केवळ बघण्याचा आनंद साजरा करण्याचा चित्रपट नाही, अनुभवायचा आणि अनुभूती घेण्याचा चित्रपट आहे. मला म्हणजे चित्रीकरणाच्या यांनी आणि एक खूप छान मला अनुभव संबंध याच्यामधला मिळाला आणि त्याच्यातनं मला स्वतःला जे मला विचार वाटला तो असा की त्यातला जो गाथा पाण्यामध्ये भिजवून टाकतात तो प्रसंग माझ्या स्वतः काम करतानाही तो माझ्या खूप अंगावर आला. एक लेखक म्हणूनही तुकाराम महाराजांच्या भूमिकेमध्ये असतानाही की काय होत असेल एखाद्या लेखकाला, त्याचं क्रिएशन, त्याची सृजनता, त्याचं सत्व, त्याचं स्वत्व, त्याचे शब्द, त्याचे अभंग कुणीतरी माणसानी सांगितले म्हणून पाण्यामध्ये भिजवून टाकायचे आणि हट्ट धरून बसतो. तर हे करत असताना काय वाटलं असेल आणि त्यावेळेलाही माझ्या मनामध्ये हे होत होतं की पांडुरंगाबरोबर मी भांडण यासाठी करणार आहे की एका प्रवाहामध्ये मी हे सोडून देतो आहे. विचारांचा प्रवाह थांबवता येत नाही, तो प्रवाह तसाच चालू ठेवण्यासाठी श्री विठ्ठलाला ते अभंग पुन्हा तारावे लागणार आहेत आणि ते पुन्हा तरतातच. विचार असे थांबवता येत नाहीत, विचार हे प्रवाहितच राहिले पाहिजेत आणि विचार संपवता येत नाहीत. वा, क्या बात आहे. मी ना अनेकदा माझ्या काही निवेदनातून असं म्हणत असतो की जसे आपल्या गावांना वेगवेगळे क्षेत्रपाल देवता आहेत, खंडोबा, विरोबा, म्हसोबा वगैरे, त्यांनी गावाचं रक्षण केलं, तसं आपल्या मराठी भाषेला सुद्धा क्षेत्रपाल देवता आहेत, ज्ञानोबा, नामदेव, तुकाराम महाराज सगळे. तसे तुम्ही काही मंडळी आहात जे मराठी सिनेमाचे क्षेत्रपाल देवतात. मोठं विधान आहे. आम्ही पाईक आहोत हे नक्की. आपण सगळे पाईक आहोत आणि तुकियाचे, आपण फार फार तर या सगळ्या संतांच्या पालखीचे भोई आहोत. वा, क्या बात आहे. परंतु एकंदरीत 7 नोव्हेंबरपासून हा चित्रपटगृहात येतोय अभंग तुकाराम आणि जाता जाता प्रेक्षकांना तुम्हीच आवाहन करा. मी जे सातत्याने करतोय ते की आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तुकाराम महाराजांना काही सांगण्यासाठी तुमच्यापर्यंत यायचं आहे. जे या चित्रपटाच्या माध्यमातून ते येणार आहे, महाराजच तुम्हाला भेटायला येणार आहे, त्याचं माध्यम आम्ही आहोत. त्यांना भेटण्यासाठी तुम्ही 4 पावलं चित्रपटगृहाकडे या. 7 नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये अभंग तुकाराम हा चित्रपट येणार आहे. तुकारामांची अभंग गाथा आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असते, पण काही मोजके प्रसंग वगळता ती उघडली जात नाही. ती सातत्याने उघडली जावी आणि हे अभंग नेमकं काय आहे त्याची कथा सांगायला स्वतः तुकाराम महाराज, योगेश सर म्हणतात त्याप्रमाणे येऊ इच्छितात. तर त्यांना तुम्ही तुमच्याबरोबर तुमच्या घरी घेऊन जाण्यासाठी चित्रपटगृहात 7 नोव्हेंबरपासून जरूर तुमच्या आप्तेष्टांसह या, ही तुम्हाला नम्र विनंती. मला निश्चितपणे खात्री आहे की हा चित्रपट एकदा बघितल्यानंतर याचा अनुभव पुन्हा पुन्हा घेण्यासाठी लोक येणार आहेत, पण त्यासाठी पहिले 3 ते 4 दिवस आधी जाणं गरजेचं आहे चित्रपटगृहामध्ये. त्यामुळे 7 नोव्हेंबरला चित्रपट रिलीज होतोय, तेव्हा वेळ न दवडता 7, 8, 9 मध्येच चित्रपट बघा. म्हणजे मग पुढे आपोआप तो चित्रपट राहील चित्रपटगृहामध्ये आणि तुम्ही पुन्हा पुन्हा त्याचा अनुभव घेऊ शकता. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियासोबत. रामकृष्ण. रामकृष्ण. थँक्यू. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.